गरमीच्या दिवसात गॅसजवळ जास्त वेळ उभं न राहता 15-16 पोळ्या बनवा अगदी 5 मिनिटात. त्या कशाप्रकारे ते मी समोर व्हिडिओत तुम्हाला सांगतेच आहे. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. फार दिवसानंतर तुमच्याशी बोलते, कदाचित होऊ शकते 1-1.5 महिन्यानंतर भेटते आहे, तर त्याबद्दल सॉरी. तर आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी खूप छान असा, अगदी 5 मिनिटात 15-16 पोळ्या बनवेल अशा. तर पीठ घेऊन घ्यायचं आहे, पीठ थोडं थोडं पाणी घालून छान मळू घ्यायचं आहे. 5 मिनिटं त्याला कापड झाकून ठेवायचं आहे, म्हणजे तो छान मस्त मुरतो पीठ. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गोळे करून घ्यायचे आहे. तुम्ही हे फॅनमध्ये बसूनसुद्धा ही सर्व प्रोसिजर करून घ्यायची आहे, कारण की गरमीत जास्त वेळ बसायला होत नाही आणि गॅसजवळ तर होतच नाही. त्यामुळे हे गॅसच्या बाहेरच आपण हवेत छान मस्त बसून गोळे वगैरे करून घ्यायचे. पूर्ण पिठाचे गोळे करून घेतले तरी चालते. ते इथे 4 गोळे केले आहे, त्याची अशी चपाती करून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे चपाती करून घ्यायची. हवं तर तुम्ही लाटूनसुद्धा थोडीशी मोठी अशी चपाती करून घ्यायची. तर अशी हातावर येईल अशी. तर आता याला काय करायचं, याला तेल लावायचं आहे. तर असे थोडंसं तेल लावायचं एका चपातीला. त्यावरून सगळ्या पोळ्यांचे जेवढेही तुम्ही केल्या त्याच्या अशा 4 चपात्या अशा थोड्या मोठ्या चपात्या करून ठेवायच्या, जशा दिसत आहे व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे. त्याच्यानंतर तेल लावायचं. थोडंसं पीठ आहे आपलं गव्हाचं पीठ, थोडंसं भुरकून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या पोळ्या वेगवेगळ्या सुटल्या पाहिजे. आता दुसरी सेम अशी 4 चपात्या केल्या आहेत मी, 4 बनवून दाखवते. अशा तुम्ही सर्व पोळ्या करून घेऊ शकता. तर एका वेळेनं तुम्ही 3-4 करू शकता, 5सुद्धा करू शकता, पण 4च्या वर शक्यतो करू नका. अशा 4 चपात्या करून घेतल्या. त्यानंतर मी परत त्याला दाबून हे केलं आहे, हलकं हातानं दाबायचं आणि याला लाटून घ्यायचं. लाटल्यानंतर तुमची पोळीचा साईज जेवढा आहे त्या साईजची तुम्ही पोळी बनवून घ्यायची आहे. ज्या साईजच्या तुम्ही पोळी बनवता त्याच साईजचा गोळासुद्धा तुम्ही त्याच साईजचा घ्यायचा आहे. आणि आता ही चपाती छान अशी लाटून घ्यायची आहे. या सगळ्या पोळ्या चिकटत नाही, तव्यावर टाकल्या की एक एक करून छान सुटतात. तर बघा पोळपाटभर मी पोळी लाटून घेतली. इकडे तवा पण छान गरम झालेला आहे, त्यावर या टाकून घ्यायच्या आणि मीडियम आचेवर याला भाजून छान आलटून पालटून भाजून घ्यायच्या. या पोळ्या चिकटत नाही, वातड येत नाही, अगदी नरम मऊ अशा चपात्या राहतात. तर पलटून घेतलेली आहे मी. आता तुम्हाला त्या कशा एक एक सुटतात त्या मी दाखवते आहे. तर दोन्हीकडनं छान आलटून पलटून छान परतून घेतल्या. हवं तर वरतून तुम्ही तेल लावलं तरी चालेल, नाही लावलं तरी चालेल, पण मला या थोड्याशा तेल लावल्या आहेत की अगदी छान चवीला मस्त वाटतात. श्रीखंडाबरोबर, आंब्याच्या रसाबरोबर, पुरीपेक्षा या थोड्याशा कमी तेल लावलेल्या पोळ्या मस्त वाटतात, कारण की जास्त तेल नसतं. पुरीला वगैरे भरपूर तेल असतं. तर मी या पोळ्या जास्त करून प्रिफर करते. आणि उन्हाळ्यात या पोळ्यानं झटपट होतात. 5 मिनिटात या 15-16 पोळ्या बनवून रेडी होतात. म्हणजे गॅसच्या जवळ त्या उकाड्यात उभं राहण्यापेक्षा या झटपट अशा पोळ्या बनतात. तर बघा दोन्ही साईडनी मी तेल लावून आलटूल पंटूल छान भाजून घेतल्या. आता एक एक लेयर जी आहे ती आता हळूवारपणे मस्त सुटते. जसजशी ती आतमध्ये शिजायला लागते तसतशी एक लेयर शिजते, सुटायला होते. बघा आता ती एक लेयर झालेली आहे. आता अलगद हाताने ही वरची लेयर, जर तुम्हाला चटका बसत असेल तर तुम्ही चिमट्याच्या साह्याने वगैरे करू शकता. तर ही एक लेयर झाली. आता याला पलटवून घेते आहे मी आणि दुसऱ्या साईडची एक लेयर छान काढून घेते. तर आता ही दुसरी लेयर काढून घेते. ही बघा, ही आपली दुसरी चपाती. तर ही दुसरी चपाती हलकंसं थोडंसं गरम वाटतं, पण चटका लागत नाही तेवढा. तुम्ही चिमट्याच्या किंवा सराट्याच्या साह्याने सुद्धा करू शकता. याला तुमच्याकडे सराटा म्हणतात की काय ते मला नक्की कळवा. आमच्याकडे सराटा म्हणतात म्हणून मी सराटा म्हटलेला आहे. तर अशी 2 लेयर झालेली आहे. तर एक लेयर आता मधली लेयर काढायची, त्याला हलकंसं शिजू देते आहे, कारण की ते सुटायला थोडा किंचितसा वेळ घेतो. आता दुसरी लेयर काढायची. आता बघा वरची ही एक लेयर, आता ही दुसरी लेयर. तर ज्या मधल्या लेयर्स असतात 2 स्पेशली, ते खायला आमच्या घरी झगडे होतात, कारण की ती लेयर एकदम नरम सॉफ्ट असते. जर तुम्हाला जमत नसेल तर लेयर काढून तुम्ही बाजूलासुद्धा ठेवू शकता. तर अशा प्रकारे थोडा चटका लागतो आहे. तर आता बघा थोडंसं राहू देते आणि या सराट्याच्या साह्याने दोन्हीकडनं छान पलटून घेते. पलटून घेतल्यानंतर आलटून पलटून दोन्ही बाजूंनी या पोळ्या, आता ही वरची जी पोळी ती दोन्ही बाजूंनी शिजल्या गेली आहे. आतल्या 2 पोळ्या आहेत त्या शिजल्या आहेत, कच्च्या नाही आहेत, पण तरीही थोडंसं गॅसवर झाल्या पाहिजेत म्हणून मी आलटून पलटून थोडंसं शिजवून घेत आहे. अशा प्रकारे आपल्या 5 मिनिटात 15 पोळ्या रेडी होऊन जातात. 15-16 पोळ्या रेडी होऊन 4च्या 16 पोळ्या, 4 याच्यात 16 पोळ्या होऊन रेडी होतात, अगदी मऊ लुसलुशीत अशा. आणि गरमीत जास्त वेळ उभं राहायची सुद्धा आपल्याला गरज नाही. बघा अशा आलटून पलटून मी सगळ्या पोळ्या शेकून घेतलेल्या आहेत.
खूप मस्त अशा पोळ्या झालेल्या आहेत. तर या गरमीच्या ह्याच्यात तुम्ही या पोळ्या नक्की करून बघा, खूप मस्त करून बघा आणि मला नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी, ते मला नक्की कळवा. तर ह्या अशा सगळ्या पोळ्या छान मस्त, आणि कमेंट तर करायला विसरू नका, कारण की तुम्ही लोक कमेंट करत नाही की माझे व्हिडिओ कसे वाटतात म्हणून. तर मी अशा पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि खूप मऊ आणि नरम लागतात. तुमच्या घरी या पोळ्या बनवल्यात की नाही बनवल्यात त्या पण मला नक्की कळवा. आणि हो, एंड स्क्रीनला आणि आय बटनला सुद्धा छान अशा रेसिपीज दिलेल्या बघा. किती साऱ्या मी पोळ्या करून घेतल्यात, भरपूर वेळच्या केल्यात आणि आत्ता मी ताट वाढलं आहे तोपर्यंतसुद्धा त्या पोळ्या छान मऊ, अगदी मऊ होत्या आणि जेवायलासुद्धा मजा आली. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.